फक्त बिर्याणी पार्टी करण्यासाठी आम्ही गेलो होतो एवढ्याला. आता कुठे तुम्हाला सांगते, पण त्याआधी मस्त इकडे सकाळ सकाळी खिचडी बनवून घेतली, खिचडी खाल्ली आणि त्यानंतर आशा वर्करनी मला बोलवलेलं होतं जे की डिलिव्हरीसाठी मला ग्रीन कार्ड लागणार होतं. ते कार्डसाठी मी आणायला गेले होते. तिथं भरपूर सारी गर्दी होती. आता ते करून पटकन घरी आलो, छान इकडे रेडी वगैरे झालो, कारण की आज परत आम्हाला मामाच्या घरी जायचं होतं. त्यामुळे मस्त इकडे आवरून वगैरे आम्ही ओला केला आणि नंतर बसलो. आता प्रिशा मॅडम ना मागं आमच्या असं उभं राहून काहीतरी गाड्यांची मज्जा बघत होती. आता थकून मॅडम आमच्या झोपल्या. फायनली आम्ही तिथे पोहोचलो. तिथे गेल्यानंतर इतकं सुंदर हिरवगार व्ह्यू वाटत होतं ना, कारण की पाऊस यावेळेस भरपूर सारा पडल्यामुळं खूप छान झालेलं होतं तिकडचं. आता गेल्या थोडंसं काम होतं, त्यामुळं आम्ही मस्त इकडे अर्पिता रेमा आम्ही सर्व बसून आहे ना छान अशी व्हिडिओ काढली. आता इकडे ना हिचं काम कशाचं होतं ते म्हणजे ना मामाला घाबरत होती आणि म्हणून ती इथं झोपली होती. त्यानंतर अर्पिताने आमच्यासाठी छान इकडे खिचडी वगैरे बनवली. त्यानंतर खिचडी वगैरे खाल्लं आणि अभिषेकला म्हटलं चल तुला थोडा अभ्यासात मदत करता. तर खूप दिवस झाले मी काय अभ्यास केलेलाच नव्हता. मग ह्यांना थोडंसं मदत म्हणून गेले आणि नंतर ना रेमाने मस्त क्रीम रोल घेतलेला आम्हाला खाण्यासाठी. आणि मग संध्याकाळची पार्टी ही सासूबाईंनी दिली होती, कारण की आता मी डिलिव्हरीसाठी जाणार आहे. त्यामुळे सासूबाई म्हटल्या आता कधी यायचं होणार आहे तुला, त्यामुळे चला आज आपण मस्त अशी बिर्याणी बनवूयात. मग त्यासाठीच आता कोथिंबीर पुदिना मी तर निवडायला घेतलं होतं आणि सोबत माझी लेकही बसली होती. आता लेक काम केल्यावर सर्व कामं पूर्ण होतात. मग इकडे तांदूळ पण छान भिजवलेलं, मी कांदा टोमॅटो सुद्धा कापून घेतलेला आणि इकडे छान असं आहे ना मस्त शिगडीवर तांदूळ टाकलेलं शिजण्यासाठी. आणि आत्या मॅडमचं चाललं होतं आपल्या मॅडमला चांगली साडी घालायला. मग इथे ना मस्त ग्रेव्हीचं तयारी चालू होती. सासूबाईंनी छान इकडे ग्रेव्ही बनवायला घेतली. मस्त इकडे ग्रेव्ही तर रेडी झालेली, त्यांना सोबत भातही शिजला होता. मग इथे ना दम देण्यासाठी ठेवलेला होता. आता इथलं सासूबाईंच्या हाताची तर बिर्याणी खूपच टेस्टी आहे, तसं आहे ना खूप जास्त छान झालेलं होता. मग काय गरमागरम अशी बिर्याणी आहे ना ताटामध्ये वाढून घेतली आणि खरं सांगू का त्याचा वास तर इतका सुंदर येत होता ना, खरं खूप छान येत होता. मग आम्ही सर्वजण बसून आहे ना खायला बसलो, कारण की आम्हाला ना येण्यासाठी पण खूप जास्त लेट झालेलं होतं. पटपट खाऊन बघितलं बिर्याणी तर खूप जास्त छान झालेली. त्यानंतर प्रेशर आहे ना सगळ्यांसंग भेटायचं होतं, कारण की परत आम्ही 1-2 महिन्यानंतरच तिकडे जाणार आहोत. त्यामुळे ना प्रिशाचे असे काय नाटकं चाललेले. त्यानंतर सर्वांना भेटून मग ओला पण बुक केला आणि तिकडून निघालो आम्ही घरी. श्वास होता आजचा दिवसाला. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा. पुन्हा भेटा अशाच एक व्हिडिओ. तोपर्यंत बाय.